नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अति महत्त्वाची बातमी बघणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला रेल्वेमध्ये अप्लाय करायचं आहे, रेल्वेची नवी वेकेन्सी आलेली आहे मित्रांनो, एनटीपीसी नावाची, त्याच्यामध्ये तुम्ही टीटी या पदासाठी अप्लाय करू शकता। जर तुमचं पण स्वप्न टीटी बनायचं आहे रेल्वेमध्ये किंवा रेल्वेमध्ये तुम्हाला पण सरकारी नोकरी पाहिजे तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे। कारण रेल्वेमध्ये एमटीपीसी ह्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या जागांची इथं भरती निघालेली आहे। तेच मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये टीटी साठी तुम्ही फॉर्म भरू शकता, टीसी साठी फॉर्म भरू शकतात, गुड्स गार्ड्स म्हणजे ट्रेन मॅनेजर याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतंय आणि कधीपासून फॉर्म चालू होणार आहे, लास्ट डेट काय राहणार आहे, फी किती आहे, सर्व डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सिलेबस तुम्हाला पण सांगणार आहे। सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडून जाईल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या पोस्ट आहेत। तर दोन प्रकारच्या याच्यामध्ये पोस्ट आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगतोय बघा, 12वी जर तुमचं असेल तर तुम्ही बघा, आता इथं आल्यानंतर बघू शकता तुम्ही मित्रांनो। बघा, तर इथं बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट नोटीस आहे मित्रांनो। आता जी लास्ट डेट आहे मित्रांनो ती पण सांगणार आहे तुम्हाला आणि फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडून जाईल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिसेल बघा, इम्पॉर्टंट डेट फॉर बघा आपल्या इथं ग्रॅज्युएशन पोस्ट लेवल आहे मित्रांनो। ग्रॅज्युएशन पोस्ट म्हणजे हे सर्व ग्रॅज्युएशन पोस्ट आहे, एवढ्या पूर्ण ग्रॅज्युएशन पोस्ट आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही एवढ्या पोस्टसाठी फॉर्म जे आहे मित्रांनो ते अप्लाय करू शकता। तर कोणकोणत्या पोस्ट आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो बघा। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, पहिलीची पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर। तर बघा मित्रांनो, ही पे लेवल 7th CP6 ची इथं पोस्ट आहे। इथं तुम्हाला पे लेवल दिसेल बघा, तुमचं 35,400 रुपये पे लेवल इथं दाखवलेलं आहे। मेडिकल स्टँडर्ड B2 दाखवलेलं आहे। तुमची एज पण दिलेली इथं बघा, 18 ते 36 वय जर तुमचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। टोटल जर जागा जर विचारात घेतल्या मित्रांनो, 1736 पूर्ण जागा आहेत बघा। आणि नंतरचं मग बघा मित्रांनो, नंतरचं आहे स्टेशन मास्टर, सर्वात मित्रांची म्हणजे विद्यार्थ्यांची सर्वात आवडती पोस्ट आहे मित्रांनो, स्टेशन मास्टर। तर इथं बघा, याच्या पण सेम तुम्हाला पे लेवल दिसेल 35,400 आणि A2 मेडिकल म्हणजे मेडिकल स्टँडर्ड A2 प्रकारचे मित्रांनो। आणि 18 ते 36 वर्ष तुमचं इथं एज्युकेशन म्हणजे तुमचं एज आहे मित्रांनो। जर तुमचं 18 ते 36 एज असेल तर तुम्ही पण ह्या स्टेशन मास्टर साठी फॉर्म भरू शकतात। एकूण जागा इथं 994 जागा दिलेल्या बघू शकता तुम्ही। आता नंतर आल्यानंतर बघा, आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजेच आपण जे गुड्स गार्ड जे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामध्ये जे ट्रेन मॅनेजर असतात हे त्यांची वेकेन्सी आहे बघा। इथं पे लेवल 5 ची वेकेन्सी आहे मित्रांनो, 29,200 इथं ग्रेड पे इथं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही। मेडिकल स्टँडर्ड A2 चं आहे आणि वय जे तुमचं मित्रांनो ते 18 ते 36 जर तुमचं वय असेल 18 ते 36 तर तुम्ही या गुड्स ट्रेन मॅनेजर साठी फॉर्म अप्लाय करू शकतात। जर इथं वेकेन्सी बघितलं मित्रांनो, तर वेकेन्सी इथं बघा सर्वात जास्त इथं गुड्स गार्डच्याच वेकेन्सी, गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3144 इथं वेकेन्सी दिलेल्या आहेत बघू शकतात मित्रांनो तुम्ही। आता खाली आल्यानंतर बघा, जसं तुम्हाला इथं दिसेल बघा, तुम्हाला दाखवतो बघा। आता खाली आल्यानंतर मित्रांनो इथं ट्रेन बघा असिस्टंट कम तिकीट कलेक्टर आहे बघा, सॉरी ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट। आता ह्या पदांसाठी मित्रांनो बघा, हे जे दोन पद आहे मित्रांनो, एक सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि एक ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट, ह्या दोन पदाकरिता तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे। तुमचं स्किल जे तुमची स्किल टेस्ट आहे मित्रांनो, ती ह्या दोन पदाकरिता तुमची स्किल टेस्ट होईल। जसं की टायपिंगची तुमची टेस्ट होईल मित्रांनो, आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं बी गरजेचं आहे या दोन पदाकरिता। कोणकोणत्या? ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। बाकीचं मग जे आहे 3 पद आहे मित्रांनो, जसं की चीफ कमिशनर, बाकीचे ते 3 पद आहे मित्रांनो, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर आणि गुड्स ट्रेन मॅनेजर, ह्या 3 पदाकरिता फक्त तुमचं ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन लागतंय। कोणतेही तुमची इथं स्किल टेस्ट होणार नाहीये, फक्त CBT1 आणि CBT2 अशा प्रकारचे 2 एक्झाम होते मित्रांनो। ती एक्झाम झाल्यानंतर तुमचं मेडिकल मग नंतर तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल। पण मित्रांनो, हे जे 2 पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, यासाठी तुम्हाला 2 एक्झाम तर द्याव्याच लागेल। मग नंतर तुमचं इथं एक स्किल टेस्ट होईल, टायपिंग टेस्ट होईल, नंतर मग तुमची मेडिकल होईल, मेडिकल झाल्यानंतर मग तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाईल। तर बघा मित्रांनो, जर आपण इथं ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट इथं बघू शकता तुम्ही, ग्रेड लेवल 5 ची इथं पोस्ट आहे। ग्रेड लेवल बघा, ग्रेड पे इथं 19,200 तुमचं दिलेलं आहे आणि C2 मेडिकल स्टँडर्ड C2 आहे मित्रांनो। आणि जे तुमचं एज आहे मित्रांनो, जे तुमचं वय आहे ते 18 ते 36 असेल तर तुम्ही या पदाकरिता अप्लाय करू शकतात। जर तुमचं इथं वेकेन्सी बघितली तर 1507 वेकेन्सी दिलेल्या आहे मित्रांनो। आता मित्रांनो हे बघा, हे सर्व झोन, सर्व RRBचे जेवढे पण झोन आहे, जसं की मुंबई झोन, चंदीगड, अहमदाबाद, सर्व झोन मिळून जागा आहे मित्रांनो। हे
जेव्हा 14 तारखेला याची जो ऑफिशियल वेकेन्सी येणार आहे 14 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे. फॉर्म भरणं अप्लाय करणं इथं तुम्हाला डेट दिसून जाईल. तर तेव्हा तुम्हाला पूर्ण डिटेल्स आणि झोन वाईज तिथं वेकेन्सी तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही एक काम करा, आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जसंही वेकेन्सी पडेल, जसंही नोटीस येईल मित्रांनो, नोटिफिकेशन येईल, तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पूर्ण माहिती तुम्हाला देऊन टाकेल. तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा आता जी नंतरची जी पोस्ट आहे मित्रांनो ती बघा इथं सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे मित्रांनो. बघा आता सिनियर क्लर्क कम टायपिस्ट मध्ये बघा इथं पे लेवल 5 चे मित्रांनो हे, आणि इथं तुमचं ते ग्रेड पे आहे ते 29,200 असेल, आणि मेडिकल स्टँडर्ड C2 चं आहे मित्रांनो, आणि जी एज आहे मित्रांनो तुमची 18 ते 36 आहे असेल तर तुम्ही या पदाकरिता अप्लाय करू शकतात. एकूण जर जागा लक्षात घेतल्या तर 732 इथं जागा तुमच्या इथं दिलेल्या आहेत. आता जागा बघा मित्रांनो, हे ग्रॅज्युएशन पोस्टवर आहे मित्रांनो. तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही ह्या पदांकरिता अप्लाय करू शकतात मित्रांनो. जर ग्रॅज्युएशन लेवलच्या पूर्ण पोस्ट बघितल्या मित्रांनो तर पूर्ण वेकेन्सी इथं 8,113 वेकेन्सी आहेत. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही या पदांकरिता फॉर्म भरू शकता. आता खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा आता हे आपल्या कामाचं आहे, म्हणजे जसंच 12वी पासवर विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो. बघा इम्पॉर्टंट डेट फॉर बघा इथं वेकेन्सी नंबर दिलेला आहे. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे मित्रांनो हे जर तुमचं 12वी पास असेल मित्रांनो तर तुम्ही ह्या वेकेन्सीसाठी अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये काही वेकेन्सीमध्ये टायपिंग टेस्ट पण होते, जसं की स्किल्स टेस्ट मी तुम्हाला पुढे सांगितलं. तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स देतो बघा. तर इथं बघा ओपनिंग डेट ऍप्लिकेशन इथं दिलेलं आहे 21/9/2024, म्हणजे 21 सप्टेंबर पासून तुमचे फॉर्म चालू होणार आहेत. आणि क्लोजिंग डेट इथं बघू शकता तुम्ही 20/10 म्हणजेच 20 ऑक्टोबर पर्यंत तुमचे इथं फॉर्म चालू जाणार आहे. म्हणजे बघा स्टार्टिंग डेट 21 सप्टेंबर 2024 आणि जी फॉर्मची लास्ट डेट आहे ती 20 ऑक्टोबर 2024 इथं दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि अंडर ग्रॅज्युएट वेकेन्सी आहे, म्हणजे 12वी लेवलवर वेकेन्सी आहे. जर तुम्ही 12वी पास असेल तर तुम्ही या पदांकरिता अप्लाय करू शकतात. तर बघा मित्रांनो पहिलं जे पोस्ट आहे मित्रांनो इथं बघा पहिलं जे पोस्ट इथं कमर्शियल कम तिकीट कलेक्टर म्हणजे CCTC ज्याला आपण TC म्हणतो. तर मित्रांनो त्याची इथे वेकेन्सी बघा ग्रेड पे 3 लेवलची इथं वेकेन्सी आहे. ग्रेड पे इथं 21,700 दिलेलं आहे. आणि मित्रांनो मेडिकल स्टँडर्ड तुमचं B2 असलं पाहिजे. एज इथं 18 ते 33 वर्ष इथं दिलेले आहेत. आणि जे टोटल इथं वेकेन्सी आहे सर्व RRB झोन मिळून पूर्ण इथं वेकेन्सी दिलेली आहे 2022 वेकेन्सी मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो ह्या पोस्टला कोणतीही स्किल टेस्ट नाही, ते तुम्हाला पहिले सांगतोय बघा. ह्याला कोणतीही स्किल टेस्ट नाही, फक्त तुमचं इथं मित्रांनो CBT 1 होईल, म्हणजे पेपर 1 होईल, पेपर 2 होईल आणि मेडिकल मग नंतर तुम्हाला इथं सिलेक्शन देण्यात येईल. नंतर मग मित्रांनो बघा जी दुसरी जी पोस्ट आहे इथं बघा अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट. आता बघा मित्रांनो ज्या इथं बघा अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या 2 पदाकरिता मित्रांनो तुमच्या इथं स्किल टेस्ट होईल, म्हणजे तुमची टायपिंग टेस्ट होईल. तर बघा आपण पुढे इथे माहिती बघू बघा. मित्रांनो हे पे लेवल 2च्या इथं वेकेन्सी आहेत. आणि जे इनिशियल तुम्हाला पे भेटेल ते 19,900 दोन्ही पदाकरिता इथं दिलेले बघू शकता तुम्ही. मेडिकल स्टँडर्ड C2 तुम्हाला असलं पाहिजे. तुमची एज इथं 18 वर्ष ते 33 वर्ष असली पाहिजे. जर तुम्ही ह्या एज क्रायटेरिया मध्ये बसतात तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ह्या 2 पदाकरिता. जर वेकेन्सी लक्षात घेतली मित्रांनो तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टची वेकेन्सी तर 361 आहे. आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची वेकेन्सी तर 990 वेकेन्सी आहेत. आता बघा मित्रांनो हे 2 टायपिस्ट यांचं तुम्हाला स्किल टेस्ट होईल, जसं की टायपिंग टेस्ट होईल तुमची एक्झाम झाल्यानंतर. आणि नंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक इथं अजून वेकेन्सी आहे. तर बघू शकतो तुम्ही ट्रेन क्लर्क ज्याला आपण TC म्हणतो बघा. तर मित्रांनो ही एक जी शेवटची इथं पोस्ट दिलेली बघू शकता तुम्ही ट्रेन क्लर्क म्हणजे TC. ह्याला मित्रांनो फक्त ह्याला कोणती तुमची स्किल टेस्ट लागत नाही, फक्त तुमचं एक्झाम होईल आणि एक्झाम झाल्यानंतर तुमची मेडिकल झाल्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो ही ट्रेन क्लर्कची वेकेन्सी आहे बघा. ग्रेड पे लेवल 2ची इथं वेकेन्सी आहे. जर इनिशियल पे म्हटलं तर 19,900 इथं इनिशियल पे आहे. आणि जे तुमचं मेडिकल स्टँडर्ड आहे ते A3 असलं पाहिजे. एज जे आहे तुमचे मित्रांनो 18 ते 33 वर्ष आहे. आणि एकूण जे वेकेन्सी मित्रांनो पूर्ण वेकेन्सी इथं 72 वेकेन्सी इथं दिलेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो बघा सर्व तुम्हाला डिटेल्स सांगितले आणि तुम्हाला एज पण सांगितलंय कधीपासून फॉर्म चालू होणार आहे. तर बघा मित्रांनो जे ग्रॅज्युएट पोस्ट आहे मित्रांनो जसं की स्टेशन मास्टर किंवा मग ज्युनियर क्लर्क असिस्टंट कम टायपिस्ट किंवा गुड्स गार्ड ट्रेन मॅनेजर यांची जी वेकेन्सी आहे मित्रांनो ती 14 तारखेला येणार आहे 14 सप्टेंबरला. आणि जे फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो ते पण 14 सप्टेंबर पासूनच फॉर्म चालू होणार आहेत. आणि जे क्लोजिंग डेट राहणार आहे ते 13 ऑक्टोबर राहणार आहेत. तर तुम्ही 14 तारखेपासूनच फॉर्म याचे अप्लाय करू शकतात. कोणते फक्त ग्रॅज्युएट पोस्ट साठी. आणि राहिलंय मित्रांनो हे 12th पास साठी. तर मित्रांनो 12th पास साठी म्हणजेच हे तुम्हाला 21 तारखेपासून ही 21 तारखेला ही जाहिरात येणार आहे. तर मग तुम्ही 21 तारखेपासून हे फॉर्म यांचे भरू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही हा पण फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल
तरी हा फॉर्म भरू शकतात आणि 12वी पासवर लेवलचा बी तुम्ही फॉर्म भरू शकता. दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकतात मित्रांनो. तुम्हाला मी ऑनलाईन अप्लाय डेट सांगितली, शेवटची डेट सांगितली आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन पण तुम्हाला सांगितली. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर मित्रांनो, जेव्हा पण यांचं नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला आपल्या ग्रुपवर किंवा मग आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती मिळून जाईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय.